की मांग जो है इकडे या म्हणजे सगळ्यांना द्यायचं. असेल साहब साहब असं ना, तुम्ही पूर्ण करा ना विषय. हमने 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 जब इस चर्चा में यही हमारे सवाल थे कि भाई इसकी एसआईटी अलग मुद्दे में थी, इस मुद्दे में नहीं थी। हमारा ये कहना था कि इसकी पूरी तहकीकात हो। ये जो गलत सलत सदन में लाके बताया जा रहा है जो कि गलत है। अगर एक मौलवी है, उनके शादी में बिल्कुल बहुत अच्छी बात है, और ये सर्टिफिकेट अगर सरकार दे रही है कि इनका दाऊद से कोई संबंध नहीं, तो आईबी के अधिकारी उस विवाह में, उस मैरिज इसमें प्रोग्राम में क्या कर रहे थे? उस मैरिज में पुलिस के लोग क्या कर रहे थे? अगर वो दाऊद के रिश्तेदार नहीं थे और दाऊद से उनका कोई संबंध नहीं है, तो ये क्या कर रहे थे? तो इसका मतलब ये की होता है, जैसा विरोधी पक्ष नेता अंबादास जी ने कहा, एक रात में वो जो इनविटेशन कार्ड था वो बदली किया गया और उसमें ये नाम डलवाया गया, ऐसा हमारा सिर्फ आरोप नहीं, हमारे पास वो सारे प्रूफ भी हैं। तो ये इस मुद्दे को लेकर सदन में जो कार्रवाई होनी चाहिए थी, और खास करके सभापति महोदया जिस प्रकार से विरोधियों का आवाज दबाने की कोशिश कर रही थी, उसका हमने निषेध करके हमने पूरे दिन का बाइकआउट किया है आज सारे विरोधी पक्ष ने। मी माझ्या बोलण्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी काल जी एक दुर्घटना झाली, स्फोट झाला त्या सोलर कंपनीत आणि 9 जणांचा मृत्यू झाला, त्यांना मी संपूर्ण देशाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो। कारण विषय केवळ त्या कंपनीपुरता नव्हता, विषय केवळ त्या 9 जणांपुरता नाही, तर आपल्या देशाची जी काय सुरक्षेसाठी उपकरणं, हँड ग्रेनेड्स असतील, इतर काही स्फोटकं असतील, ती बनवण्याच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। म्हणजे देशाच्या सुरक्षेचा हा विषय आहे। त्या बाबतीत सुद्धा नशीब त्या बाबतीत तरी आपल्याला बोलू दिलं, आणि तो जो विषय पुन्हा चर्चेला येईल तेव्हा सविस्तर चर्चा होऊन त्याच्यात कुठे घातपात होता का, अपघात आहे का, किंवा कुठे काही, जसं माननीय विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना मांडल्या की कोणाकडनं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे दिलं जात होतं की नव्हतं। कारण गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये असे स्फोट झालेले आहेत, तर त्याची तरी नीट चौकशी होईल आणि खबरदारी घेतली जाईल अशी मी अपेक्षा करतो। एकूणच आपण जो प्रश्न विचारताय तो महत्त्वाचा आहे की नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन घेतलं जातं तेव्हा राज्याबरोबर खास करून विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा होण्याची गरज असते, पण अधिवेशनाची सुरुवातच एसआयटी लावा, हे लावा, ते लावा अशी जेव्हा करण्यात आली तेव्हाच मनामध्ये पाल चुकचुकली होती, शंकेची पाल चुकचुकली की यांना हे अधिवेशन भरकटायचंय। मग आरोप समोरून झाल्यानंतर आमच्याकडे जी काय माहिती येते, तुमच्याकडे काय आल्यानंतर लगेच तुम्ही चौकशी लावता का? दुरान्वयाने कोणाचा कशाशी संबंध नसताना सुद्धा चौकशी लावता, तर निदान आम्ही जे काही पुरावे तुमच्यासमोर मांडतो आहोत त्या पुराव्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून मग उपमुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं। बरं, ठीक आहे।